राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम पाहता समचरणाची शोभा अवघा जगी विठ्ठल उभा विठ्ठल लावियले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे पाहता समचरणाची शोभा अवघा जगी विठ्ठल उभा विठ्ठल नामी विठ्ठल पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे पाहता समचरणाची शोभा अवघा जगी विठ्ठल उभा विठ्ठल लावियले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे पाहता समचरणाची शोभा अवघा जगी विठ्ठल उभा विठ्ठल लावियले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे पाहता पाहणिया माझारी पाहते गेले पाहण्यावरी विठ्ठल लावियले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे पाहता पाहणिया धारी पाहते गेले पाहण्यावरी जिकडे पाहे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे एका जनार्दनी एक विठ्ठलची अवघा लोक एका जनार्दनी विठ्ठलची अवघा एका जनार्दनी एक विठ्ठलची अवघा एका जनार्दनी एक विठ्ठलची अवघा लोक विठ्ठल लावियले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे एका
अवघा लोक विठ्ठल लाविये पिसे जिकडे पाहे तिकडे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य सता गाठी पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य सता गाठी संत भेटी तरी होय 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 पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य सता गाठी पूर्व पुण्य असता पूर्व गाठी पुण्य सता गाठी संत भेटी तरी होय 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 तरी होय धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत संग फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माता फिटे पांग जन्माता फिटे पांग जन्माता फिटे पांग जन्माता चार सहा वंदिती पाय चार सहा वंदिती पाय चार सहा वंदिती पाय चार सहा वंदिती पाय आणि काठाव कोठे नाही 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 धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत संग पिठे पांग जन्माचा पिठे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत कृपावंत सुख सिंधू 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 एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत कृपावंत सुख सिंधू 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 धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत धन्य 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 संत संग धन्य धन्य संत संत पिठे पांग जन्माचा पिठे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा
फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा गोपाल कुमारी 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 पूर्व पुण्य असता गाठी 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 गाठी पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तरी होय संत भेटी तरी होय धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत संग संत भेटी तरी होय संत भेटी तरी होय धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत फिटे पांग जन्माचा फिटे पांग फिटे पांग फिटे पांग फिटे पांग फिटे पांग फिटे पांग जन्माचा 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 पांग जन्माचा पांग जन्माचा फिटे फिटे पांग पांग जन्माचा फिटे पांग फिटे पांग पांग जन्माचा फिटे पांग फिटे फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा जन्माचा
जन्माचा जन्माचा चालू मध्ये कमी करू नको ना आवाज चाटीचा आवाज आहे नाही मला सोर चाटीचा वाढून फिटे पांग पांग फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा फिटे पांग फिटे 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 पांग 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 जन्माचा फिटे पांग 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 जन्माचा जन्माचा फिटे पांग फिटे पांग फिटे पांग 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 जन्माचा फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा फिटे पांग फिटे पांग फिटे पांग फिटे पांग जन्माचा 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 फिटे पांग जन्माचा फिटे पांग फिटे पांग फिटे पांग जन्माचा फिटे पांग पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा पांग जन्माचा पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत संग पांग जन्माचा 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 फिटे फिटे पांग फिटे 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 पांग हे पांग फिटे पांग फिटे 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 पांग फिटे पांग फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा धन्य धन्य संत धन्य धन्य संत संत
पूर्व पुण्य असता गाठी, पूर्व पुण्य असता गाठी, संत भेटी तरी होय। धन्य धन्य संत संग, धन्य धन्य संत संग, पिटे पांग जन्माचा। चार सहा वंदिती पाय, चार सहा वंदिती पाय, आणि का ठाव कोठे नाही। धन्य धन्य संत संग, पिटे पांग जन्माचा। एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, कृपावंत सुख सिंधू। धन्य धन्य संत संग, फिटे पांग जन्माचा। महायोग पिटे तटे भीमरथाम, वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठं तमानंदकंदं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, ज्ञानदेव नमस्कृत्यं नामदेव तथैव च। एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं ततः परं, समाधिस्थाश्वस्तरूपे जयाला। मूढा पामरा लागिता रावयाला, निराकार आकार होऊनी यथार्था। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया। दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया देवराया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया। सकळ संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा, ज्यांचे घेताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण। पूर्व पुण्य असता गाठी, पूर्व पुण्य असता गाठी, संत भेटी तरी होय। सेवेकरता निवडलेला अभंग शांतीब्रह्मसंत एकनाथ महाराज, जे प्रतिष्ठान नगरीचे निवासी आहेत महाराज। शांतीब्रह्मसंत एकनाथ महाराज यांचा अभंग आहे आणि तो आज कीर्तन रूपी सेवेकरता आपण घेतलाय। नाथ महाराज त्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपण जर पाहायला गेलो तर आपल्या असं लक्षात येतंय महाराज, जर पूर्व पुण्याचा संचय आपल्याकडे ज्यावेळेस होतो महाराज, त्याच वेळेस संतांची भेट होते। नाही तर संतांची भेट होणं तेवढं सोपं नाही महाराज। नाथ महाराज सांगतात, आणि हा एकदा या ठिकाणी हे एकदा संत भेटले आणि हा योग आला महाराज आपल्या आयुष्यामध्ये,
तर दुसरी तिसरी धन्यता नाथ महाराज सांगत नाही. त्या संतांच्या संगतीमध्ये आपण त्या ठिकाणी त्यांची सेवा करण्यासाठी म्हणा, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी का म्हणा, या ठिकाणी त्यांच्यासोबत संघामध्ये त्यांच्या जर राहिलो तर त्याच्यासारखा दुसरा नाथ महाराज या ठिकाणी त्याच्यासारख्या दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला या ठिकाणी धन्यता देत नाही महाराज. नाथ महाराज म्हणतात धन्य धन्य संत संग. संतांच्या संगतीमध्ये या ठिकाणी काय होतंय महाराज, परिणामी फलश्रुती नाथ महाराज सांगतात. फिटे पांग जन्माचा, एका जन्माचा का नाही, अनेक जन्मांचा त्या ठिकाणी पांग फेडण्याची ताकद त्या ठिकाणी कशामध्ये, तर संत संघामध्ये. महाराज महाराज तुम्ही सांगता म्हणून आम्ही ऐकतो, असं काही वेदात पुराणात काही नाथ महाराज सांगतात. 4-6 वंदिती पाय, 4-6 4 वेद आणि 6 शास्त्र यांनी सुद्धा मान्य केलंय बाबा की संतांशिवाय दुसरी तिसरीकडे ठाव नाही आणि का ठाव कोठे नाही. धन्य धन्य संत संग फिटे पांग जन्माचा. मग शेवट त्या ठिकाणी नाथ महाराजांना प्रश्न केला साधकांनी, म्हणले काय करतात हे संत नेमकं. नाथ महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, एका जनार्दनी संत. माझे जे जनार्दन स्वामी, माझे सद्गुरू जे आहेत, जे संत जनार्दन स्वामी आहेत ना महाराज, त्यांनी मला खऱ्या अर्थाने कृपांकित केलंय महाराज. त्यांचं त्या ठिकाणी मी अंकित आहे. कशामुळं, कारण ते सुखाचा सागर आहेत. ते स्वतः सुखाचा सागर आहेत महाराज, आणि ते आपल्याला सुद्धा त्या सागरात सुखच देतात, दुसरं तिसरं काहीही देत नाही. कृपावंत सुख सिंधू, ते कृपा करतात आणि त्यांची एकदा आपल्यावर कृपा झाली ना महाराज, तर त्याच्याशिवाय दुसरं सुख कशातच नाही नाथ महाराज सांगतात. म्हणून तुम्ही काय करा, तर त्या संत संगतीमध्ये या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करा. धन्य धन्य संत संग फिटे पांग जन्माचा. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 श्री क्षेत्र गोवंडी मुंबई या भागामध्ये गेल्या 53 वर्ष नाही, गेल्या 52 वर्षापासून आजचं हे 53 वर्षाकडे या ठिकाणी पदार्पण आहे. आणि अखंड हरिनाम सप्ताह तसंच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा उपक्रम आता अनेकच वर्षापासून म्हणावं लागेल. आणि हा उपक्रम कुणाच्या या ठिकाणी आशीर्वादाने सुरू झाला, ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य मामासाहेब दांडेकर आणि यांची कृपा संपादन त्यावेळेस हरिभक्तीपरायण वैकुंठवासी आमचे केळकर गुरुजी. हे केळकर गुरुजी असं व्यक्तिमत्व होतं महाराज. ते ज्या वेळेस पैठणची नाथांची वारी करायचे, वारी सगळेच करत होते, पंढरीची वारी, आळंदीची वारी, देहूची वारी, पण पैठणची वारी त्यांनी महाराज 62 वर्ष पैठणची वारी केली नाथषष्ठीची. थोडी थिडकीने लक्षात ठेवा, म्हणजे 12-5 5 तप पूर्ण होऊन 2 वर्ष परत असे असणारे आमचे केळकर गुरुजी महाराज. आजपर्यंत मला चांगलं आठवतंय, मी तर खूप लहान होतो, माझ्या जन्माच्या आधीपासून ही सगळी मंडळी येतात पैठणला नाथषष्ठीच्या उत्सवात. पंचमीला दुपारी ते येणार म्हणजे येणार, इकडं काळ्या दगडावरची पांढरी ते येणार म्हणजे येणार पैठणला. आणि आल्यानंतर त्यांचं स्थानही निश्चित होतं महाराज. आल्यानंतर बरोबर अक्षदिला सोबत येणार पंचमीच्या दिवशी, आणि नाथषष्ठीच्या दिवशी विजयी पांडुरंगास अभिषेक करणार ही सगळी मंडळी. आणि अभिषेक झाल्यानंतर महाराज निर्याण दिंडी जी नाथ महाराजांची निघते, त्या निर्याण दिंडीला सोबत गावातील नाथ मंदिर ते बाहेरील नाथ मंदिर सोबत येऊन, परत बाहेरील नाथ मंदिरातील नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन ऐकून परत वापस परत गावातल्या नाथ मंदिरात आणि आपल्या वाड्यात पंगतीचा त्या ठिकाणी हरिबोला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, हरिबोला हरिबोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असं करून महाराज ज्यावेळेस ब्राह्मण पूजन व्हायचं त्यावेळेस सुरुवातीला केळकर गुरुजी बसत नसत, पण त्यांना आग्रह केल्यानंतर बाबांनी हरिभक्तीपरायण गुरुवर्य रावसाहेब महाराज नाथ महाराजांचे संस्थान अधिपती यांनी ज्यावेळेस आग्रह केला महाराज, आणि तेव्हापासून गुरुजी बसायला लागले. गुरुजी म्हणले नाही मी वारकरी आहे. बाबांनी त्यांना सांगितलं तुम्ही वारकरी आहेत, आम्ही कुठं नाही म्हणतो गुरुजी, पण तुम्ही गुरुजी आहात,
आणि तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या ठिकाणी पाद्यपूजा करायला वर बसा. आणि उच्चासनावर बसून आमच्या वडिलांनी आम्ही गुरुजींची पाद्यपूजा केली आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. कसं असतं, दुग्ध शर्करा योग हा कमी येतो महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. एक तर ब्राह्मण असला तर शक्यतो वारकरी नसतो, आणि वारकरी असला तर तो ब्राह्मण नसतो. पण इथं दोन्ही होतं महाराज. आणि संतांवर असलेली निष्ठा आणि स्वतः मात्र कुठल्या प्रकारे कुठंच आपलं नाव नाही, अशा प्रकारचं, याला काय म्हणतात, प्रसिद्धी पराणमुख. तसे नाथ महाराज होते, तसे महाराज गुरुजींचं कार्य होतं. आणि मागच्या चैत्र महिन्यामध्ये मी ज्यावेळेस चेंबूरला भूलिंगेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये कीर्तनाला आलो, त्यावेळेस या ठिकाणी येण्याचं, हे दर्शन घेण्याचं योग मला आला. आणि त्याच वेळेस सांगितलं होतं की या सप्ताहामध्ये आपली एक कीर्तन सेवा. मी म्हटलं निश्चित, काहीच हरकत नाही. आपण जर 52 वर्षापासून हा सप्ताह सुरू करताय, हा सप्ताह त्या ठिकाणी साजरा करताय, आणि जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांच्या वैकुंठ गमनाला या ठिकाणी यावर्षी मला वाटतं 375 वर्ष पूर्ण झालेत. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचं सुद्धा या ठिकाणी हा उत्सव त्या निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे. आणि हा सप्ताह 1 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा नाही महाराज, हा 18 दिवसाचा सप्ताह आहे महाराज. आणि हा पूर्वीपासूनच आहे, याच्यात कुठल्या प्रकारचे बदल नाही, काही नाही. फक्त काळानुरूप काही गोष्टी झाल्या असतील. पूर्वी मैक नसायचे, आता मैक आलेत. तसं संत सांगूनच गेले आपल्याला, येरती माईक. आणि त्याच्यामुळे महाराज चाल म्हणताना 2-3 वेळेस त्यांना अनुभव आला असेल. आता गेल्या 3 दिवसापासून ते आहेत इथं. बरं, गायनाचार्य हरिभक्तीपरायण महाराज जे आहेत, ती सर्व कमिटी सप्ताहाची या ठिकाणी, मंदिराचे सर्व सभासद, तसेच गायनाचार्य हरिभक्तीपरायण ते आमच्याच मराठवाड्यातले आंबेजोगाईला आहेत. परवा मी होतो, माटे फळलं होतं कीर्तनाला लातूर जिल्ह्यात. आणि मग हे सगळेजण अतिशय उत्कृष्ट साथ देणार आहेत. आणि उपस्थित आपण सर्वजण आज विशेष करून, मी मराठी बोलताना, मी अत्यंत लहान असताना महाराज, 4थी-5वीत असताना, त्या काळात आमच्या पैठणला ज्यावेळेस कवी संमेलन झालं, त्यावेळेस 2 वेळेस एक महात्मे आले होते. ते आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांचं नाव श्रीयुत अशोक नायगावकर काका. आपण सगळेजण त्या ठिकाणी त्यांना पाहिलेलं आहे, टीव्हीवर पाहिलं, कवी संमेलनात पाहिलंय. पण मोठ्या माणसाचं उत्तरदायित्व आहे महाराज, की त्यांच्या लेकरासारखा नाही, नातवासारखा आहे. मी तरी सुद्धा कीर्तनाला येऊन बसलेत. विशेष आहे महाराज. मला सांगायचं काय, त्यावेळेस मी 4थीत असताना त्यांचा ऑटोग्राफ घेतला होता, म्हणजे त्यांची सही घेतली होती. आजही ती माझ्याकडे जपून आहे. आणि योगायोग असा की ते आज माझ्या कीर्तनाला आहेत. म्हणजे कदाचित मराठीची माझी आज परीक्षाच आहे. जाऊन एखादा शब्द रस्व दीर्घ चुकलं तर मला मोठ्या मनाने आपण आजोबा म्हणून माफ करावं. आणि उपस्थित आपण सर्वजण, सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक दंडवत प्रणाम करतो. आणि आता प्रत्यक्ष अभंगाकडे वळतो. विठ्ठल शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज म्हणलं की आपल्या असं लक्षात येतं महाराज, सुरुवातच आमची रूपाचा अभंग ऐकला की बऱ्याच जणांचे डोळे पांढरे होते. आम्हाला सवय लागली ना महाराज, रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान. पण पाहता समीकरणाची शोभा म्हणलं की थोडा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. दृष्टिकोन बदलण्याची काही गरज नाही, लक्षात ठेवा. भागवत मंदिराचं ज्यावेळेस कार्य सुरू होतं, हे काम सुरू होतं महाराज, त्यावेळेस ना काय झालं, ज्ञानदेवी रचिला पाया पासून तुका झाडाचे कळस पर्यंतचे मधले जे 2 आहेत ना, एक नामदेव महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, आणि एक शांती ब्रह्मसंत एकनाथ. हे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज जर झाले नसते ना महाराज, मधल्या काळामध्ये, म्हणजे 15व्या शतकातला नाथ महाराजांचं कार्यकाळ आहे, लक्षात ठेवा. 66 वर्षांचं महाराजांचं जीवन आहे, अवतार कार्य आहे. आणि हा जर अवतार झाला नसताना महाराज भगवान विष्णूंचा, तर यदा कदाचित भागवत मंदिर उभा राहिलं नसतं. आता इथं मंडपवाले आणि स्पीकर्सवाले कोण आहेत, त्यांना जर प्रश्न विचारला, तुम्ही सगळं करायचं, हे याच्यापेक्षाही सुंदर अजून डेकोरेशन करायचं, सजावट करायची, पण हे मधले खांब नाही द्यायचे. पण हा मंडप उभा राहायला पाहिजे. राहील का हो दादा? दादा बोला ना. नाही राहू शकत महाराज. मराठी जनार्दन
अच्छा असं आहे का? बरं बरं, जाऊ दे मग, आता काय बोलावं. जर खांबच नसला महाराज तर हा मंडप सुद्धा, तुम्हाला कळतंय ना सगळ्यांना मराठी, बस झालं मग. हा जर खांबच नसला असताना महाराज, तर महाराज भागवत मंदिर उभाच राहिलं नसतं. हे खांब देण्याचं कार्य ज्यांनी केलं ना महाराज, त्यांचाच अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन सेवेला घेतला. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि ह्या भागवताचा खांब जर नसला असताना महाराज, तर शक्यता नाहीच हे भागवत मंदिरच उभं राहिलं नसतं. विठ्ठल विठ्ठल. नरदेह प्राप्त झाल्यानंतर महाराज, तो पण काही सहजासहजी भेटणारी गोष्ट नाही महाराज. श्रीमद आद्यगुरु शंकराचार्य स्वामी महाराज विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये द्वितीय श्लोकात आपल्याला सगळ्यांना बोध करतात महाराज. बोध असा आहे, दुर्लभम त्रयमेवैतत् मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशयात. नरदेह प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे महाराज, पण यदा कदाचित ती झाली. अनेक प्रमाण देता येतील मला. नाथांच्या भाषेत बोलायचं झालं तर वासुदेव प्रकरण उघडा म्हणजे आपल्या लक्षात येईल. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणजे काय, नरदेह प्राप्त होणं तेवढंच सोपं नाही महाराज. परत नरदेह प्राप्त झाल्यानंतर मनुष्यत्वम ज्याला म्हणतात त्याला नरदेह म्हणतात. त्याच्यानंतर मुमुक्षत्वम, मुमुक्ष होणं पण कठीण आहे महाराज, फार सगळ्यांना सहजरित्या शक्य होईल अशातला भाग नाही महाराज. आणि तिसरी गोष्ट महापुरुष संशयात. महापुरुष म्हणजे इथं संत म्हणून अर्थ घ्यावा. विठ्ठल विठ्ठल. आपण सगळेजण हरिपाठामध्ये नित्य त्या ठिकाणी पारायण करतो हरिपाठाचं. आणि हरिपाठाचं पारायण करत असताना आपल्याला नेहमी नेहमी हे प्रमाण, नेहमी हा अभंग आपण म्हणला जातो महाराज. कोणता? बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत भेटी. परी जगदेची कृपा केली, बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत भेटी. परी जगदेची करुणा केली, बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत भेटी. अवघड आहे संत भेटी म्हणजे मग भेटतच नाही का? असं नाही होऊ शकत ना महाराज. तुम्ही जर प्रयत्न केला तर निश्चित संत भेटणार, भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज. मला सांगायचं काय लक्षात घ्या. पण प्रमाण दररोज आपण म्हणतो, याचा अर्थ आपल्याला संत भेटले नाहीत का? अहो संत आपल्याला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, मी तर असं पुढे जाऊन म्हणेल, खऱ्या अर्थाने साधक जीवन जगत असताना यदा कदाचित आमच्या आळंदीला, आमच्या पैठणला, आमच्या देहूला, आमच्या पंढरपूरला आजही साधक अवस्थेत ज्या ज्या ठिकाणी जे जे जण आपल्याला भेटतात त्यांना कितीदा तरी संतांचं दर्शन नित्य महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून नाथ महाराज इथे या ठिकाणी पहिले संशय व्यक्त करतात की जर यदा कदाचित संतांची भेट तर दुर्मिळ आहे. अजून एक प्रमाण या ठिकाणी मला सांगता येईल समानार्थी म्हणून.
निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाभा पाठोपाठी तरी होय भेटी हरिप्रियांची. हरिप्रियांची भेट तेवढी दुर्लभ आहे महाराज, एवढी सोपी नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्याला निष्कामता लागते, त्याला निजदृष्टी लागते, त्याला पुण्याचा संचय भरपूर लागतो महाराज. तेव्हाच रोकड्या लाभा पाठोपाठी नाही, मगच संतांची भेट आहे. हरिप्रिय कोण आहेत तर हरिप्रिय संत आहेत महाराज, लक्षात ठेवा. नाथ महाराज त्याच्यामुळे सांगतात की पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तरी होय किंवा तई होय, असा शब्द आहे बरं का. संतांची भेट त्याशिवाय होत नाही महाराज. तुमच्याकडं पूर्व पुण्याचा संचय एवढा काही दांडगा पाहिजे, एवढा काही जबरदस्त पाहिजे महाराज, तरच 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 आणि तरच संतांची भेट तुम्हाला होते. नसता संतांची भेट तेवढीशी सोपी नाही. विठ्ठल विठ्ठल. एक दृष्टांत छोटसा आपल्या लगेच लक्षात येईल. एका व्यक्तीच्या कन्येचा विवाह ठरला महाराज. कुणाचा? कन्येचा विवाह ठरला. विवाह ठरल्यानंतर तो व्यक्ती बँकेत गेला आणि बँकेत जाऊन त्या पहिले क्लार्कला सांगू लागला की कन्येचा विवाह ठरलाय, आपण मला 50,000 रुपये द्या. किती? 50,000 रुपये द्या. म्हटल्यानंतर क्लार्क म्हणायला लागला की तुमचा अकाउंट नंबर द्या, खाते क्रमांक द्या. मी पटकन स्लिप भरतो. त्याला वाटलं कदाचित यांना स्लिप भरता येत नाही म्हणून हे आपल्याला सांगायला लागले का काय. मी स्लिप भरून देतो. किती पाहिजे? 50 काय? 1 लाख घ्या, 10 लाख घ्या, तुमच्या खात्यात जेवढे असतील तेवढे घ्या. तर म्हणला नाही, तसं नाही, तुम्हाला माझा प्रश्न समजला नाही म्हणे. कन्येचा विवाह ठरलाय आणि मला त्याच्यासाठी 50,000 रुपयाची गरज आहे. तेवढे त्यांना वाटलं हे लोन प्रकरण आहे का काय, कर्ज. ते म्हणले आमच्या कॅशियर साहेबांना भेटा. कॅशियर साहेबाकडे गेला. कन्येचा विवाह ठरलाय, 50,000 रुपयाची गरज आहे महाराज, तेवढं. ते म्हणले अरे सांगा खाते क्रमांक, मी लिहितो, स्लिप भरतो, पैसे काढून देतो. 5व्या मिनिटाला तुम्हाला ज्या नोटा पाहिजे त्या नोटा घेऊन जा म्हणे. अजून तर काही नाही म्हणे. तुम्हाला लक्षात येईना म्हणे, मला कन्येचा विवाह ठरला पण मला 50,000ची गरज. ते म्हणले अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं, तुम्ही आमच्या मॅनेजर साहेबांना जाऊन भेटा, शाखा व्यवस्थापक जे आहेत ना त्यांना जाऊन तुम्ही भेटा आणि भेटल्यानंतर त्यांना तुमचं काय या ठिकाणी पाहिजे तुमची मागणी त्यांना सांगा. मॅनेजर साहेबांकडे गेला महाराज हा गृहस्थ आणि गेल्यानंतर गंमत अशी झाली, मॅनेजर साहेबांचा नमस्कार नमस्कार झाला. म्हणले बसा. बसल्यानंतर सांगितलं कन्येचा विवाह ठरलाय, 50,000 रुपयाची गरज आहे. 50,000 रुपयाची गरज आहे, काय हरकत नाही. क्लार्कनी दिले नाही तुम्हाला? कॅशियरनी दिले नाही? नाही नाही म्हणले, त्या दोघांनी दिले नाही म्हणून तुमच्याकडे आलोय म्हणे. सांगा पटकन खाते क्रमांक. नाही ते बरोबर आहे तुमचं साहेब, पण तुमच्या बँकेत माझं खातंच नाही म्हणे. अच्छा, म्हणजे तुम्हाला कर्ज पाहिजे होय, ठीक आहे, काय हरकत नाही, शेअर्स भरा, काय नाममात्र फी आहे म्हणले आमची, ते काय सभासद व्हा वगैरे, आणि ते सभासद झाल्यानंतर तुम्हाला लगेच 1-2 दिवसामध्ये ते पैसे देऊन टाकतो म्हणले. 50 काय 1 लाख रुपये देतो म्हणे. कन्याचा विवाह, तुमची कन्या माझी कन्या सारखीच आहे म्हणे, काय हरकत. तो म्हटला नाही, मला कर्ज पण काढायचं नाही, फक्त कन्येच्या विवाहासाठी 50,000 रुपयाची गरज आहे. ते म्हणे ते आलं सगळं लक्षात माझ्या, पण तुम्ही मला एवढंच सांगा, तुमचं खातं माझ्या बँकेत नाही, तुम्हाला कर्ज नको, मग मी तुम्हाला पैसे कोणत्या बेसिसवर देणार. ते म्हणाले बघा ना काहीतरी, 50,000 रुपये पाहिजे. ते म्हणलं तुझं खातं आहे का? ते म्हणे नाही. मग तुझ्या बापाची तुझी काही ठेवी आहे का? नाही. म्हणे तुझ्या बापाची ठेवी आहे का म्हणे 50,000 रुपये द्यायला? पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तरी होय. जर पूर्व पुण्याचा संचय असेल, खातं असेल तरच पैसे भेटतात, तसं खातं असेल तरच संतांची भेट. विठ्ठल विठ्ठल. आता नाथ महाराजांनी हा अभंग कधी लिहिला महाराज? साधी गोष्ट आहे. नाथ महाराज वयाच्या 8व्या वर्षी नाथ महाराजांचं मौंजवंदन संस्कार झाला आणि आजी आजोबांचा सांभाळ सगळा, म्हणजे आजी आजोबांनी नाथ महाराजांचा सांभाळ केला आणि सांभाळ केल्यानंतर नाथ महाराजांना गोदावरी मातेच्या आज्ञेने महाराज देवगिरी किल्ल्यावर किल्लेदार त्यावेळेसचे
संत सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार, शुक्रवारची सुट्टी गुरुवारी करून घेणारे हे किल्लेदार, आणि दर गुरुवारी सगळ्यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी खाली येऊन किल्ल्यावर त्या ठिकाणी एका ठिकाणी बसत, अशी ही यांची ख्याती. आणि नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचा त्या ठिकाणी अनुग्रह घेतला, आणि अनुग्रह घेऊन जनार्दन स्वामी म्हणजे नाथ महाराजांचे गुरु, सद्गुरू. आणि नाथांचे परात्पर गुरुचा विचार करायला गेलो तर नाथांचे गुरु म्हणजे गुरुचाही गुरु म्हणजे कोण, तर प्रभू दत्तात्रय महाराज. म्हणून ही परंपरा दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ ही आमची परंपरा महाराज. बघा ना. आणि मग नाथ महाराज जनार्दन स्वामींची सेवा करतायत. जनार्दन स्वामींच्या आज्ञेने शूलप्रभंजन तीर्थावर देवगिरी किल्ल्याच्या जवळच, जिथं आज भद्रा मारुती आहे, भद्रा मारुतीच्या अलीकडे 8 किलोमीटर असणारं हे शूलप्रभंजन तीर्थ, आजही तिथं सूर्यकुंड चंद्रकुंड आहे महाराज. चंद्रकुंडात हात घातला तर पाणी थंड, आणि सूर्यकुंडात हात घातल्यानंतर पाणी गरम लागतं. आजही तिथं त्या ठिकाणी अशा शिळा आहेत की एक शिळा ही एक दगड दुसऱ्या दगडवर, त्या दुसऱ्या दगडाने आघात जर केला तर तिथं सा रे ग म प ध नि सा असे सप्त सूर ऐकू येतात. आजही त्या ठिकाणी ही अनुभूती आहे महाराज. तिथं त्या ठिकाणी जाऊन नाथ महाराजांची ती तपस्थली आहे. नाथ महाराजांनी तिथं 12 वर्ष एक संपूर्ण तप त्या ठिकाणी शूलप्रभंजन तीर्थावर तपश्चर्या केली. ज्या शिळेवर बसून केली ती शिळा आजही पूजनीय शूलप्रभंजन तीर्थावर आहे. विठ्ठल विठ्ठल. 12 वर्ष तू तिथं राहिल्यानंतर ज्या वेळेस अघटित घटना एखादी घडेल त्याच वेळेस तू परत देवगिरीला ये, हे जनार्दन स्वामींनी आधीच नाथांना सांगितलं महाराज. आणि म्हणून जनार्दन स्वामींची आज्ञा, त्या आज्ञेचं पालन करून 12 वर्ष म्हणजे एक तप नाथ महाराज शूलप्रभंजन तीर्थावर समाधी लावून भगवंताची उपासना करत होते. त्यावेळेस सगुण रूपात प्रभू पहिले, सगुण रूपात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं, आणि मग नंतर पहिले मलंग वेशात आणि नंतर सगुण रूपात प्रभू दत्तात्रयांचं नाथ महाराजांना दर्शन झालं. दोन्ही घटना अघटित होत्या, आणि त्यांचाच जनार्दन स्वामींचाच या ठिकाणी सूचनेचं पालन करून जनार्दन स्वामीच नाथ महाराजांना एक दिवस घ्यायला आले. त्यानंतर नाथ महाराजांची आणि जनार्दन स्वामींची भारत भ्रमण यात्रा सुरू झाली. काय झालं, वयाच्या 24व्या वर्षी नाथ महाराजांचे 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, 4 धाम, पशुपतीनाथा सकट 24व्या वर्षी संपूर्ण झालं. चतुश्लोकी भागवत सुद्धा नाथ महाराजांनी 1084 ओव्याचा पहिला ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलाय महाराज. आणि लिहिल्यानंतर ज्यावेळेस पैठणला आल्यानंतर 8 वर्षाचं लेकरू गेलेलं ते 24व्या वर्षी परत आलं महाराज. विचार करायला लागले, सगळेजण चर्चा करू लागले पैठणला. आणि पैठणला चर्चा करत असताना म्हणले, का रे बाबा, आम्ही तर असं ऐकलं तुला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालंय, तुला प्रभू दत्तात्रयांचा अनुग्रह मिळाला, त्यांच्या शिष्याने तुला अनुग्रह दिलाय. अरे हे सगळं तुला कसं शक्य झालं? ते म्हणले, अभंगाचं प्रथम चरण. पूर्व पुण्या सता गाठी गाठी, पूर्व पुण्या सता गाठी गाठी, पूर्व पुण्या सता गाठी, पूर्व पुण्या सता गाठी गाठी, पूर्व पुण्या सता गाठी गाठी, पूर्व पुण्य सदा गाठी गाठी, पूर्व पुण्य सदा गाठी गाठी, पूर्व पुण्य सदा गाठी. संत भेटी तै होय, संत भेटी तै धन्य धन्य संत संग, धन्य धन्य संत संग, संत भेटी जय हो
भेटी तरी होय. केव्हा भेटले महाराज? हे संत भेटले. कशामुळे भेटले? तर पूर्व पुण्याचा संचय होता माझ्याकडं म्हणून. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. समागम संतांचा कधी घडतो याचं उत्तर दिले पहिल्या 3 अर्ध्याच्या. लक्षात ठेवा. पुण्य तीळ जेवढं असतं तीळ, त्या तिळासारखं हळूहळू 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 कमवून आणि मग महाराज तेव्हा समागम संतांचा आहे, त्याच्याशिवाय नाही महाराज. म्हणून नाथ महाराज सांगतात पूर्व पुण्य असता गाठी. जर असेल तरच. अहो मला सांगा, विहिरीमध्ये ते पोहरं फेकलं, ज्याला बादली दोरी असते महाराज, ते जर पोहरं असं फेकलं, विहिरीत पाणी असेल तर पोहर येतील. म्हणजे म्हणतात ना, ती एक म्हण आहे आमच्या मराठवाड्यात आपल्या, हो आडात असेल तर पोहऱ्यात. तसंच आहे महाराज. जर यदा कदाचित पूर्व पुण्याचा संचय तुम्ही केला तर आणि तरच. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं या ठिकाणी उदाहरण देऊ शकतो. पहिले 8 पिढ्या एवढा पुण्याचा संचय झाला महाराज, म्हणून जगद्गुरु पदाला प्राप्त झालेले जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल. आता संत भेटी आम्हाला कळालं, पण नेमकं संत म्हणायचं कोणाला? आज पारमार्थिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या आणि वारकरी सांप्रदायिक दृष्ट्या विचार करायला गेलो तर महाराज, क्वालिटी आणि क्वांटिटी या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत सध्याच्या घडीला. अलग लक्षात. आता ज्यांना समजल त्यांनी घ्या, हे बाकीच्यांनी काही जास्त टेन्शन घ्यायचं कारण नाही बरं का. क्वालिटी आणि क्वांटिटी महाराज. क्वालिटी कशी असती? क्वालिटेड एकच काहीतरी गोष्ट असती आणि त्याच्या पॅरलल, त्याच्या बरोबरीनं त्या ठिकाणी दुसऱ्या गोष्टी असतात, पण त्या दुसऱ्या गोष्टी असतात त्याच्या गोष्टीनी त्या गोष्टीच्या त्या ठिकाणी गौण असतात महाराज. त्यापेक्षा नाही, त्यापर्यंत ठीक आहे. आणि क्वांटिटीला काही मर्यादा नसते, मग क्वांटिटी लागेल तेवढी क्वांटिटी. तसंच आहे महाराज आजकाल झालंय, बाकी काहीही नाही. मी सांगतो ना, आमच्या पैठणला पैठणी आजही 2.5 लाख 3 लाख रुपयापर्यंत मिळते का नाही? जे महावस्त्र सांगितलंय धर्मशास्त्राने, ते नेसल्याशिवाय स्त्रीला पूजा करण्याचा सुद्धा अधिकार नाही. मग हे महावस्त्र एकेकाळ होता महाराज पैठणला, की एकेकाळी जर यदा कदाचित त्या घरावर अत्यंत बिकट परिस्थिती आली तर घरातल्या पैठण्या सोनाराकडे जाऊन, सोनारदादाकडे जाऊन गहाण ठेवायच्या आणि त्याच्यातून जर यदा कदाचित ते आणलेले पैसे व्याजानं देणं झालं नाही तर त्या सोनारदादांनी काय करायचं महाराज, त्याच्याकडे एक कुंड असायचं, त्या कुंडामध्ये त्यांनी विस्तू पेटवायचा आणि विस्तू पेटून जी पैठणी दिली ते पैसे वेळेत आले नाही तर त्या पैठणीला लावायची काडी. तिचा पदर जळल्यानंतर महाराज त्याची सोन्याची चांदीच्या ज्या तारा होत्या त्या काही जळत नव्हत्या, ते त्यांनी वेगळं करायचं, ते शुद्ध करायचं आणि ते त्याचं विकून टाकायचं आणि त्याचा पैसा वसूल करायचा. हे आमच्याकडची परंपरा पैठणची बरं का सांगतो. आज महाराज, पूर्वी काय जेमतेम 5-6 दुकानं त्या पैठणीच्या होत्या. आज महाराज आमच्या नाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या परिसरामध्ये आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 35 दुकानं झाल्या पैठणीच्या. किती?
आज तुम्ही स्वर्गीय लता दिदी मंगेशकरांच्या अंगावरची जी वंदे मातरम हे गीत गात असताना मोतिया कलरची जी पैठणी पाहिली ना महाराज, ती आमच्या पैठणची त्या काळात 40,000 रुपयाची होती. किती? त्या काळात 40,000. म्हणजे या गोष्टीला जवळपास 15-1 वर्ष झाले. ते वंदे मातरम वेगळ्या चालीमध्ये त्यांनी गाऊन दाखवलं त्यावेळेस. विचार करण्याची गोष्ट, आजही तेवढ्या किमतीच्या पैठणी आमच्याकडं पैठणमधून जातात बरं का. इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणणं आहे ना, ते काय विकल्या जातात असं म्हणू आपण. पण आजही महाराज त्या 35 दुकानं ज्या झाल्या ना महाराज, त्या 35 दुकानाची गंमत तुम्हाला सांगतो. इथं मला बोलायचंय क्वालिटी आणि क्वांटिटी. 40,000ची एक पैठणी, 2 लाखाची एक पैठणी. आणि महाराज आज अशी परिस्थिती निर्माण झाली, आज 500त 5 पैठणी. 500 रुपयात किती पैठण्या? 5. मग तुम्ही ठरवायचं. असं विठ्ठल विठ्ठल कळालं ना? बस, ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. तुमच्यासाठी अजून एक दृष्टांत वेगळा देतो. नाथ महाराज सांगतात, संतांची भेट होणं महाराज दुर्मिळ आहे. आणि ही जर भेट झाली ना महाराज, तर त्याच्यासारखा दुसरा तिसरा. नाथ महाराज दुसऱ्या पण अभंगात सांगतात ना, जर हरीची प्राप्ती सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरल्यानंतर काय होईल? येणी साधची साधने तुटली भवाची बंधने. तसंच नाथ महाराज सांगतात, संत नेमकं आता कोणाला म्हणावं? मी जे म्हणलो क्वालिटी आणि क्वांटिटी. अनेक संतांनी अनेक प्रमाण आम्हाला दिलेत. अहो जगद्गुरु तुकाराम महाराज तर सगळ्यात पुढे जाऊन सांगतात. ते म्हणले, संत भेटण्यापेक्षाही त्यांच्या समागमामध्ये त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही जर तुमचं जीवन व्यतीत करता आलं ना, जरी नाही करता आलं तरी पुढे जाऊन अधिकारवाणीने आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, त्यांच्या घरचं कुत्र व्हावे त्याचे द्वारी स्वानयादी व्हावे त्याचे द्वारी. श्वानयादी व्हावे त्याचे द्वारी. श्वानयादी व्हावे त्याचे द्वारी. संत समागमे कादिये पारी व्हावे त्याचे द्वारी. श्वानयादी व्हावे त्याचे द्वारी. स्वानयादी व्हावे त्याचे द्वारी. स्वानयादी संत समागमे खालिये पारी व्हावे त्याचे द्वारी. श्वानयादी व्हावे त्याचे द्वारी. श्वानयादी व्हावे त्याचे द्वारी. श्वानयादी. जर यदा कदाचित नाही काही जमलं तर व्हावे त्याचे द्वारी श्वानयादी. त्यांच्या घरचं कुत्र जरी झालं ना महाराज, तर दुसरे लोक त्यांच्या घरचं कुत्र म्हणून तुम्हाला हाड सुद्धा म्हणणार नाही, किंवा आ तिकडे जा असं म्हणणार नाही. ते काय म्हणणार महाराज? आहो हाडा. काय मला सांगायचं काय? माझा भाव लक्षात घ्या महाराज. कशासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात त्याचं कारण पुढं तुकाराम महाराज सांगतात. महाराज कशासाठी? तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्ठाचे. घडेल भोजन उच्चिष्ठाचे म्हणून का होईना व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती. विठ्ठल विठ्ठल म्हणून नाथ महाराज या ठिकाणी सांगतात, लक्षात घ्या. जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं तसं निळोबाराय महाराजांना विचारलं, ते उत्तर देतात. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेतू फक्त विठ्ठल आहे ना महाराज, त्यांना खऱ्या अर्थाने संत म्हणा. अजून संतांची व्याख्या करायची झाली तर ज्यांचं अस्तित्व चंद्र सूर्य असेपर्यंत त्या अस्तित्वाला डंक लागत नाही, डाग लागत नाही, त्यांना खऱ्या अर्थाने म्हणायचं संत. जे संत आहेत ते संत आहेत. जे संत आहेत ते संत आहेत महाराज, लक्षात ठेवा. नाथ महाराज शांती ब्रह्म संत आहेत, पण नाथ महाराज वेळ प्रसंगी क्रांती ब्रह्म संत सुद्धा झालेले. असं नाही
नाथांच्या रूपकामध्ये मजा बघा कशी आहे. काही काही ठिकाणी म्हणतात सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. मवाळ भाषा इथं शांती ब्रह्म प्रकट होतात महाराज. पण क्रांती ब्रह्म कुठं प्रकट होतात? ज्यावेळेस सगळ्या काही गोष्टी सांगितल्या तरी समोरच्याला समजल्या नाही, त्यावेळेस नाथ महाराज हरिपाठात पण बऱ्याच अभंगात क्रांती ब्रह्म होतात आणि रूपकामध्ये म्हणजे भारुडात सुद्धा क्रांती ब्रह्म होतात महाराज. कसे? नाथ महाराज म्हणतात अल्लाह तू ही रे नाबी तू ही रे अल्लाह तू ही रे नाबी तू ही रे. मैं भी मुंडा तू भी मुंडा मुंडा तेरा बाप. मैं भी मुंडा तू भी मुंडा मुंडा तेरा बाप. तेरे बाप ने गद्दा 14 हमको लगे पाप. अल्लाह तू ही रे नाभी तू ही रे. येऊनी सत्ता होती ना बऱ्याच काळामध्ये, त्याच्यामुळे नाथ महाराजांनी काही हिंदीमध्ये उर्दू भाषेचा प्रयोग करून काही अभंग रूपक लिहिलेत महाराज. आता गोकुळाचं वर्णन करत असताना नाथांचा प्रसिद्ध एक बघा लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांना माहितीये. आ बक तू बक ती बक पोरा त्रिभुवनी खेळ मांडू. नाथ महाराज म्हणतात खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू भिवू नको गांडू. नाथ महाराज इथं क्रांती ब्रह्माची भूमिका बजावत आहेत महाराज. म्हणजे संत पहिले तुम्हाला मावळ भाषेतच सांगून पाहतात, समजलं नाही ना महाराज मग काय माये गेली होती होतापाशी. विठ्ठल विठ्ठल दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज आपल्याला सांगतात धन्य धन्य संत संग 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 धन्य धन्य संत संग. फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत संग. फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत संग संत संग. धन्य धन्य संत संग फिटे पांग जन्माचा. जर यदा कदाचित नाथ महाराज इथं एकदा धन्य म्हणले असते तर काही बिघडलं असतं का? पण धन्य धन्य दोन वेळेस एक शब्द वापरणं व्याकरण दृष्ट्या त्या ठिकाणी दुरुक्ती दोष नाही. दुरुक्ती दोष म्हणतात त्याला मराठी व्याकरण दृष्ट्या. एक शब्द दोन वेळेस एकाच चरणामध्ये वापरणं हे संतांनी अनेक अभंगात केलं. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. एकदा शरण जाऊन मन नाही भरलं ना. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग आहेत दोन्ही. बघा अनेक ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की एक शब्द दोन वेळेस वापरतात का? जर मी तुम्हाला आता म्हणलो बघा जमलं तर आले तर या पैठणला हे म्हणण्यात आणि नाही 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 तुम्ही या वर्षीच्या आमच्या नाथषष्ठीच्या महोत्सवासाठी आलंच पाहिजे बुवा. ज्या वेळेस संतांना आग्रह किंवा एखादी गोष्ट पटवून सांगायची असते ना महाराज, एक धन्य शब्द मध्ये संत संगतीचं महात्म्य वर्णन होत नाही. म्हणून धन्य धन्य संत संग. आपल्याला धन्यता कशात वाटते, संतांना धन्यता कशात वाटते महाराज बघा ना कशी गंमत. एका भावानी त्याच्या मुलाचं लग्न त्याच्या दारासमोर 25,000 स्क्वेअर फुटाचा मंडप टाकून सजावट करून केलं
दुसऱ्या भावाला त्याच्यात धन्यता वाटत नसती महाराज. दुसरा भाऊ म्हणणार माझ्या पोराच्या वेळेस 50,000 स्क्वेअर फुटाचं मंडप मी टाकल्याशिवाय माझं मन भरणार नाही. कोणाला धन्यता याच्यात वाटते महाराज. कीर्तनामध्ये मी चाल किती गोड म्हणतो आणि किती वेळ म्हणतो, मुद्दाहून वेळ म्हणलो बरं का. याच्यात काहींना धन्यता वाटते महाराज आणि काहींना धन्यता 3.5 ते 5 मिनिटाच्या आत चाल संपल्यानंतर धन्यता वाटते. महाराजांना सांगण्याची गरज नाही पडली इथं. अगदी 3.5 ते 5 मिनिटाच्या आतच चाल झाली पाहिजे. हरिभक्तीपरायण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत सध्या संदीपान महाराज हसेगावकर शिंदे यांची हरिभक्तीपरायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकरांनी घेतलेली परवाची जी मुलाखत आहे, ज्यांनी पाहिली त्यांना लक्षात आलं असेल. चाल ही कीर्तनाची त्या ठिकाणी 3.5 ते 5 मिनिटाच्या आतली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यात धन्यता काहींना वाटतं धा धात्रिकडे दिन तात्रिकडे दिन धात्रिकडे दिन तात्रिकडे दिन कट धा 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 कट धा 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 कट धा धा धा. बरोबर आहे का चूक आहे? मला येत नाही जास्त महाराज, त्याच्यामुळे विचारलं, बाकी काही नाही. कशांना धन्यता याच्यात वाटते महाराज आणि कशांना वाटतं देना देना किंवा धा धा दिनता किट धा दिनता टिटकत गदी गणधा टिटकत गदी गणधा टिटकत गदी गणधा. काहींना धन्यता याच्यात वाटते महाराज. काहींना आमचे गायनाचार्य महाराज चाल म्हणत असताना पखवाज आला, चान्स दिला नाही तर त्याच्यात धन्यता वाटते. आणि काहींना वाटते दिला म्हणून धन्यता वाटते. दोन्ही गोष्टी आहे. धन्यता कोणाला कशात वाटेल सांगता येत नाही महाराज. एका व्यक्तीने 10 वर्ष लॉटरीचं तिकीट विकत घेतलं, अक्षरशः म्हणजे म्हणतात ना ते घरदार विकून, पण त्याला 10 वर्षात ते तिकीट काही म्हणजे काय म्हणतात त्याला ते लागलं नाही, पैसे नंबर त्याचा आला नाही वाटतं. 11व्या वर्षी सगळ्या गोष्टी सोडून त्यांनी विचार केला, शांत बसला आणि 11व्या वर्षी मित्राकडून परत तिकीट ज्यावेळेस पाहिलं आणि मित्राकडून परत 50 रुपये घेतले आणि ते तिकीट घेतलं. नेमकं महाराज मित्राच्या पैशाला यश आलं, ते तिकीट त्याला लागलं 11 कोटी रुपयाचं. तुम्हाला द्यायचे नाही मला घ्यायचे नाही. या ठिकाणी तुम्हाला सांगतो कोणाला धन्यता कशात वाटते. पण संतांना महाराज, संतांना धन्यता वाटून घेण्यात काही स्वारस्य नाही महाराज. ते जन्माला आले, संत पदाला प्राप्त झाले, यातच आपल्याला धन्यता वाटली पाहिजे. लक्षात घ्या, माझा विषय अगदी साध्या पद्धतीने मी बोलतोय, जास्त अवघड मला बोलता येत नाही महाराज. मला सांगायचं काय लक्षात घ्या, संत पदाला प्राप्त झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी धन्य हा विषयच नाही. पण ते धन्यता कोणासाठी सांगतात? संतांसाठी धन्यता देतात, कारण त्याचं तुमच्या आमच्या सारख्या जड जीवाचा उद्धार तेच संत करतात. म्हणून तुम्हाला आम्हाला ते सांगतात धन्य धन्य संत. संतांची संगती करण्याशिवाय दुसरा तिसरा. आता हरिपाठाचा परत विषय, संतांचे संगती मनोमार्ग, संतांचे संगती मनोमार्ग, संतांचे संगती मनोमार्ग, संतांचे संगती मनोमार्ग. आकळावा श्रीपती येणे पंथी, आकळावा श्रीपती येणे पंथी, आकळावा श्रीपती येणे पंथी. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संगती मनोमार्ग. आकळावा श्रीपती येणे पंथी, आकळावा श्रीपती येणे पंथी, आकळावा श्रीपती येणे पंथी. नाथांचा एक अभंग आठवलं मला. तसं संतांची संगती मनोमार्ग गती, हे कसं आहे? तसं ऐकून कीर्ती उदार संत, आलो धावत शरण, आलो धावत शरण, नाथ महाराज सांगतात. त्याही अभंगामध्ये दुरुक्ती दोष घेतला, सांभाळावे 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 अनाथा, जोडून या हातो हात, ठेवी मस्तकी निवांत, आणि एका जनार्दनी एकपण, एका भावे आलो शरण. कोणाला? तर संतांना. नाथांचा अभंग आहे. नाथ महाराज त्यामुळं सांगतात, संतांच्या संगतीमध्ये आपण जीवन आपलं व्यतीत करत असताना परिणामी काय? साधी गोष्ट आहे. संत कबीरदास महाराज आपल्याला सांगतात, ते म्हणतात,
अगर संगत अच्छी हो तो क्या होते हैं, दो दो बात, और संगत अगर गधे से करो तो दो दो लाख. जर संगत योग्य असेल परिणामी सुखाची प्राप्ती आहे, संगत जर अयोग्य ठरली, चुकीची ठरली, परिणामी दुःखाची प्राप्ती आहे महाराज. आणि ही संत संगत या ठिकाणी आपण जर लाभली, आपल्याला संत संगती लाभली, तर दुसरं तिसरं काही होणार नाही. फिटे पांग जन्मांचा, अनेक जन्मांचा पांग जो आहे ना महाराज, तो फिटण्याची फेडण्याची ताकद या संत संगतीमध्ये. म्हणून नाथ महाराज आपल्याला सांगतात, विठ्ठल विठ्ठल तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज आपल्याला सांगतात, चार सहा वंदिते पाय, चार वंदिते पाय, चार सहा 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 वंदिते पाय. चार सहा वंदिती पाय, चार चार सहा वंदिती पाय, चार सहा वंदिती पाय. आणि कठाव कोठे नाही, आणि कठाव कोठे नाही, आणि कठाव कोठे नाही, आणि कठाव कोठे नाही. धन्य धन्य संत संग, 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 धन्य धन्य संत संग. ते वादक आहेत म्हणून, गायक आहेत म्हणून त्या ठिकाणी हे बोलायचं नाही तर काय. परवाच्या कीर्तनामध्ये अशीच एक तालात चाल म्हणलो, त्याला म्हणलं नाही जमलं तर दादरा वाजव बाबा. तालाची गंमत पण बघा कसं आहे. जगात जसं संत आणि भगवंत हे अंतिम सत्य आहे ना महाराज, तसं संगीतामध्ये सुद्धा ताल आणि राग हे अंतिम सत्य आहे. रागाचे दोन प्रकार सांगतो तुम्हाला. समप्राकृतिक राग कशाला म्हणतात. आता पहिली चाल आपली जी ज्या रागात झाली त्याला म्हणायचं बागेश्री, बरोबर आहे ना. बागेश्री होता का नाही, दुसरा होता गोरख कल्याण. हा, गोरख कल्याण होता, बरोबर, ठीक आहे. पण मध्यम त्याच्यात महत्वाचा, बरं का, लक्षात ठेवा. आता बागेश्री राग संगीतामध्ये दोन प्रामुख्याने प्रसिद्ध राग आहेत. एका रागाचं नाव आहे बागेश्री, दुसऱ्या रागाचं नाव आहे महाराज भीमपलासी, म्हणजे भीमपलास. दोन राग आहेत महाराज. दोन्ही राग काफी ठाटातले, बरोबर. दोन्ही रागामध्ये कोमल गंधार आणि कोमल निषादाचा वापर केला जातो. इथं कुणी शिकत असेल तर त्याच्या पटकन लक्षात येईल महाराज. मला सांगायचं काय बघा ना. समजा यदा कदाचित सा नी सा ग म प नी सा सा नी द प म प ग म ग रे सा नी सा ग म प. हा राग भीमपलासी महाराज. हा भीमपलासी. भज मननी सदे नशा, हा भीमपलासी राग आहे. जर यदा कदाचित आता बागेश्री म्हणायची वेळ आली ना महाराज, नी सा ग म ध नी सा सा नी ध म प द म ग रे सा धनी सा म ग म ध नी ध सा नी ध म प द म ग रे धनी ध सा. हा बागेश्री राग आहे. कोणता राग आहे? बागेश्री राग. बघा कशी गंमत आहे. पनिसा म्हणलं तर भीमपलासी होतो आणि धनिसा म्हणलं तर बागेश्री होतो.
पनिसा म्हणल्यानंतर भीमपलाशी म्हणल्यानंतर त्याला भगवंत म्हणा, आणि धनिसा म्हणल्यानंतर बागेश्री झाल्यानंतर त्याला संत म्हणा. विठ्ठल विठ्ठल. मी तालाचं पण करू शकतो, एक ताल आणि चौताल 12 मात्रेचा, 1 5 9 11 टाळी, 3ऱ्या 7व्या मात्र्यावर काल, बरोबर आहे का? फक्त धिन धिन धागेत्र धिन धिन धागेत्र तू ना कत्ता धागेत्र धीना म्हणल्यानंतर तो एक ताल, आणि धा धा धिनता किट धा धिनता टित कत गदी गण धा, आहे की नाही? याला म्हणायचं चौताल. मग संत म्हणा भगवंत म्हणा वेगळं नाहीच महाराज, निमित्त त्या प्रतिमा. विठ्ठल विठ्ठल. जाणकार आहेत म्हणून हे सांगायचो, जाणकारापाशी या ठिकाणी या गोष्टी बोलायच्या, नाही तर काय. आणि संगीताचा दास आहे महाराज. संगीताची सेवा केल्या आमच्याकडे ते वरदान म्हणाना हरकत नाही. पूर्वीचे लोक असं म्हणायचे म्हणे की विद्वत्ता सांगावी प्रवचनातून कीर्तनातून ती देगलूर करा घराण्याने, आणि गाणं गावं ते पैठण करा. पूर्वीचा काळ होता तो. आता ते त्या गोष्टी बऱ्याच जणांना पटतील न पटतील हा भाग आहे महाराज. कारण ती परंपरा आली महाराज आमच्याकडं, संतांचाच आशीर्वाद. नाथांच्या 6व्या पिढीमध्ये रामचंद्र बुवा म्हणून एक सद्ग्रहस्थ होऊन गेले. आमचे म्हणजे नाथांचे 6वे वंशस्थ. आम्ही जसे 14वे तसे ते 6वे. वय वर्ष 55, निपुत्रिक राहिले. आणि आपण एवढ्या मोठ्या संत घराण्यामध्ये जन्म घेऊन आपण हा वंश पुढे वाढवू शकत नाही, म्हणून दोघा नवरा बायकोनी ठरवलं की आपण इच्छेने वाराणसीला जाऊ, काशीला, आणि देहत्याग गंगा नदीच्या डोहामध्ये उडी मारून देहत्याग करावं. गेले. वाराणसीला गेल्यानंतर स्नान केलं, पहिले काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्याच मणिकर्णिका घाटावर या ठिकाणी त्यांना एक साधू बाबा भेटले. बोले बच्चा बच्चा करके क्या रो रहा है, एक क्या बोले दो दो देगा. बच्चा बच्चा करके क्या रो रहा है, एक क्या दो दो देगा. असं म्हणल्यावर म्हणजे योग असा आला महाराज, जे अपेक्षित होतं तेच जर समोरचं येऊन आपल्याला सांगायला लागला. आनंद वाटला त्यांना. ते म्हणले वा 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 साधू बाबा, काय करावं लागेल आम्हाला, काही उपासना? काही नाही. बोले ये फल लेके जा, आधा तू खा आधा तेरी बीबी को खिला. अरे एक नहीं बोले दो हो गए, दो. एक का नाम रख छैया बुआ, दूसरा का रख राम नाम रख मियाँ मैया बुआ. मैया बुआ तेरा आगे वंश नहीं बढ़ा सकता, वो जाएगा बोले, लेकिन छैया बुआ जो आगे है वो छैया बुआ तेरा आगे वंश बढ़ाएगा. असं त्यांनी सांगितलं. दोघांनी नमस्कार केला, पैठणला आले. योगानं महाराज आमच्या त्या खपरपणजी म्हणून आता गर्भवती राहिल्या, आणि राहिल्यानंतर बरोबर जुळे 2 झाले 10-10 मिनिटाच्या अंतरावर. एकाचं नाव ठेवलं छैयाबुवा, दुसरं ठेवलं मैयाबुवा, आणि मैयाबुवा 4 महिन्यात गेले महाराज. आणि छैयाबुवा हे कोण होते आता तुम्हाला सांगतो. छैयाबुवा हळूहळू मोठे व्हायला लागले, आणि सगळं शिक्षण आपल्या वडिलांकडून या ठिकाणी त्यांनी संगीताचं घेतलंय. आणि संगीताचं घेतल्यानंतर महाराज एका राजाच्या दरबारामध्ये एकदा वर्दी गेली. म्हणले एक पैठणचे कुणी बुवा आहेत, ते बुवा म्हणे दिवे संध्याकाळच्या वेळेस विझवतात आणि गाण्याच्या ताकदीने दिवे लावतात म्हणे. राजा म्हणला बघा आणा त्यांना. म्हणले आणल्यानंतर समोर नमस्कार झाला. म्हणले काय? ते म्हणले मला छैया बुवा म्हणतात. बर तुम्ही असं ऐकलंय म्हणे संध्याकाळच्या वेळी दिवे लावतात, प्रज्वलित करतात म्हणे तुमच्या गाण्याच्या ताकदीवर? हो म्हणले करतो. आणि जर नाही केलं तर फासावर. चालेल म्हणले, काय हरकत. संध्याकाळची वेळ बसले दरबारामध्ये गायला, आणि राग दीपक गायला. दीपक रागाचा गान समय सुद्धा संध्याकाळचा ते महाराज. रात्रीचा दिवसाचा 3रा प्रहर म्हणते त्याला. आणि मग गायला बसल्यानंतर दीपक राग जसा आळवला महाराज, सगळीकडे पहिले अंधकार होता. यांनी जसा जसा दीपक राग गायला आला ताने वगैरे पद्धतीने ज्यावेळेस गायल्यानंतर आपोआप एक एक दिवा प्रज्वलित होऊ लागला. ही आमची परंपरा आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. आता सुरुवातीपासून एखाद दुसरी वेळ माझा स्वर गेलाही असेल, मी मान्य करतो, त्याच्याबद्दल काही नाही. मी 15 दिवस झाले तेच चालू आहे. रोज कीर्तन. त्याच्यामुळं एखाद्या वेळेस झालंही असेल. मला सांगायचं काय महाराज, संतांचं घराणं सुद्धा कळालं पाहिजे. त्याच्याशिवाय मजा नाही महाराज. लक्षात ठेवा, नाथ महाराज सांगतात 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि साही शास्त्र, या दोन्हीही
जणांनी कबूल केलंय, किंवा नाथांच्याच प्रमाणात बोलायचं झालं ना महाराज, तरी सुद्धा नाथ महाराज दुसऱ्या एका अभंगात सांगतात, संता वीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती पाही, ऐसे वेद देती पाही, ऐसे वेद देती पाही, संता वीणा प्राप्ती नाही ऐसे वेद देती पाही, ऐसे वेद देती पाही, ऐसे वेद देती पाही, संता वीणा प्राप्ती नाही ऐसे वेद देती पाही, संता वीणा प्राप्ती नाही ऐसे वेद देती पाही, संता वीणा प्राप्ती नाही ऐसे वेद देती पाही, ऐसे वेद देती पाही, ऐसे वेद देती पाही, संता वीणा प्राप्ती नाही ऐसे वेद देती पाही, ऐसे वेद देती पाही, ऐसे वेद देती पाही. संतांचा, आपल्या सगळ्या हिंदू धर्मशास्त्रातल्या सगळ्या संतांचा वेदांवर, पुराणांवर आणि श्लोकांवर अत्यंत दृढ विश्वास होता, म्हणून ज्ञानेश्वरीचं प्राकट्यीकरण झालंय. म्हणून श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावर एकनाथ महाराज एकनाथी भागवत नामक ग्रंथ लिहू शकले. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सगळ्या वेदाचा परामर्श घेऊन 5वा वेद निर्माण करण्याची ताकद त्या आमच्या तुकाराम महाराजांमध्ये. लक्षात ठेवा, त्यांनी कुठंच शास्त्राला डावललं नाही महाराज. आपण फक्त म्हणतो योग याग विधी येणे सिद्धी वयासी उपाय. अरे कशासाठी सांगितलंय, कोणासाठी सांगितलं? ठाईचं वैसुरी करा एक चित्त. आम्हाला सांगितलंय म्हणले संतांनी की घरी बसूनच त्या ठिकाणी टीव्ही चालू करायचा आणि मग कीर्तन ऐकायचं. इथं येऊन कीर्तन ऐकायला नाही असं आम्हाला संतांनी सांगितलं. म्हणलं कस काय सांगितलं, प्रमाण द्या. ते म्हणले ठाईचं वैसुरी. अहो असं नाही महाराज, लक्षात ठेवा. ते कुणासाठी प्रमाणे? जे खरंच गुडघ्यातून गेलेत, कमरेतून गेलेत, मणक्यात गॅप आहे त्यांना, कोरोनापासून त्यांचे हातपाय दुखायला लागलेत, त्यांच्यासाठी सांगतात महाराज संत. हे जे धडधाकट आहे ना, त्यांनी इथं गर्दी पूर्ण झाली पाहिजे. लक्षात ठेवा. मला सांगायचं काय, इथं येता तुम्ही, मला माहिती आहे, असं समजू नका माझं लक्ष नाही म्हणून. माझं म्हणजे मी कोण तुमच्यावर लक्ष देणारा, मी तुमचं तर लेकरू आहे छोटंसं. पण नाथ महाराजांचं इथं लक्ष आहे महाराज. धर्मशास्त्राच्या, हिंदू धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊन कुठल्या प्रकारे कार्य काहीच करू नका कोणी. लक्षात ठेवा. आज आपल्याला 22 जानेवारीला जो काय मोठा, भारताचा फार मोठा त्या ठिकाणी सोहळा साजरा केला ना आपण सगळ्यांनी, आमचं परम भाग्य आहे महाराज. म्हणून संतांच्या घराण्यात जन्म घेतल्यामुळं आज 22 जानेवारीला आम्ही अयोध्येला जाऊ शकलो. आणि तो सोहळा आखो देखा हाल येऊन या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू शकतो. सोनू निगम, शंकर महादेवन, हरिहरन, अजून अनुराधा पौडवालताई, हे सगळे महान गायक आहेत माझ्या दृष्टिकोनातून. तरी मी तरी मानतो, तुम्ही मानत असाल ना असं मला माहित नाही. हे तिथं उभा राहून हातात माईक घेऊन गाणं म्हणत होते. आणि ते सुद्धा पिक्चरचे नाही. तुम्हाला वाटलं असेल तिथं लावला आम्ही डीजे. ते सुद्धा म्हणत होते महाराज. सनई वादकांनी ज्या वेळेस प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला विधी, मोदीजी ज्यावेळेस बाहेर आले महाराज, त्यावेळेस ज्यावेळेस सनईवर पायोजी मैने राम रतन धन पायो हे भक्तिगीत सादर केलं ना महाराज त्या सनईवर. अहो सगळे 8,000च्या 8,000 संत घळाघळा आनंद अश्रू प्रत्येकाच्या डोळ्यात होते महाराज. हे आम्ही स्वतः अनुभवलंय. विठ्ठल विठ्ठल. मला हे का सांगायचं? करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले. संतांनी कुठं हे मार्ग डावललेले नाहीत, हे लक्षात ठेवा तुम्ही. बाकी काही नाही.
म्हणून वेदांनी आणि पुराणांनी सुद्धा हे कबूल केलंय, शास्त्रांनी सुद्धा हे मान्य केलंय की संतांशिवाय महाराज दुसरा तिसरा तरुणोपाय नाही. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. विठोबा जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार विठोबार कली गवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. दत्तात्रय जनार्दन की एकनाथ महाराज की जय. पूर्वपुण्य असता गाठी धन्य धन्य संत संग फिटे पांग जन्माचा. शेवटच्या टर्णामध्ये नाथ महाराज आपल्याला सांगतात, एका जनार्दनी संत संत एका जनार्दनी संत संत एका जनार्दनी संत संत एका जनार्दनी संत संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू धन्य धन्य संत संग संग धन्य धन्य संत संग कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू धन्य धन्य संत संग धन्य धन्य संत संग फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा फिटे पांग फिटे पांग पांग फिटे पांग फिटे पांग फिटे पांग फिटे पांग जन्माचा जन्माचा फिटे फिटे पांग 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 जन्म फिटे पांग फिटे पांग फिटे पांग फिटे पांग फिटे पांग फिटे
पांग जन्माचा पिठे पांग जन्माचा एका जनार्दनी संत कृपावंत सुख सिंधू. नाथ महाराज सांगतात, ज्या पद्धतीने माझ्या जीवनात आलेला हा या ठिकाणी योग आणि मला सद्गुरू जनार्दन स्वामी, संत जनार्दन स्वामी यांची या ठिकाणी सेवा करण्याचा अवसर प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने माझ्याकडे अजून 20 मिनिटं आहेत, घाबरू नका कोणी, आणि इथंच बसा, उठायचं नाही अजिबात. सध्या 2 तासासाठी मीच पंतप्रधान आहे आणि हे संसद मंडळ आलंय की नाही. आता लोकसभेचं इलेक्शन सध्याच्या घडीला हे उभे असं समजा, एक एकाहून बळी आहे आणि हे कोणाकोणाच्या अपोजिट उभे नाही आहेत. दिसायला जरी तुम्हाला दिसत असले तरी आम्ही सगळं मिळून आमचंच राज्य आहे सध्याच्या घडीला 11 वाजूपर्यंत. जय विठ्ठल उस्तर. तुम्ही बघा आता कोणाला मतदान द्यायचं का द्या, नाही तर नाही. असो, मतदान अधिकार आहे, दिलंच पाहिजे. नाथ महाराज सांगतात, संत जनार्दन स्वामी यांची माझ्यावर किती कृपा करावी. प्रभू भगवान श्रीकृष्णाचं दर्शन सगुण रूपात, प्रभू दत्तात्रयाचं सगुण रूपात दर्शन, त्यानंतर प्रभू रामचंद्रांचं सगुण रूपात दर्शन, सीतामाईंचं सगुण रूपात, हनुमंतरायांचं सगुण रूपात, किती संतांचं त्या ठिकाणी, किती देवतांचं या ठिकाणी मला सगुण रूपात दर्शन प्राप्त झालं. याच्यासारखं दुसरं सुख नाही. म्हणून नाथ महाराज लक्षात घ्या. म्हणून नाथ महाराज म्हणतात, धन्य धन्य संत संग फिटे पांग जन्माचा. संगत योग्य असेल परिणामी सुखाची प्राप्ती आहे. जर यदा कदाचित आपण एखादी यात्रा करत असताना आपली संगत याच्याशी झाली, हे ओढणारा माणूस एखादा, तर महाराज त्या यात्रेदरम्यान महिनाभर, 1.25 महिनाभर आपोआप त्याची संगत आपल्याला लागली ना, आपण पण येता येता हणूनच येतोय. इथलचं नाही सांगत, मी पलीकडचं सांगतो. संगत चुकली परिणामी दुःखाची प्राप्ती. आणि जर संगत योग्य असेल, सत्संगतीचा परिणाम काय, हा प्रश्न एकदा नारद महर्षींना पडला महाराज. आजच्या कीर्तनातला शेवटचा दृष्टांत कीर्तन सेवा 8. सत्संगतीने काय होतो, परिणाम काय असतो महाराज सत्संगतीचा. भगवान नारद महर्षी भगवंताकडं, भगवान विष्णूंकडं एकदा महर्षी नारद महाराज या ठिकाणी गेलेत आणि त्यांनी प्रश्न केला, देवा
तू नेहमी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतो, पण आम्हाला एक सांग, संत संगतीचा परिणाम काय आहे? देव म्हणाले, मी काय तुला सांगणार, एक काम कर, पुढे जंगल आहे ना, त्या जंगलामध्ये गेल्यानंतर 5व्या क्रमांकाचं उजव्या हाताचं जे झाड आहे ना, त्या झाडावर एक पोपट बसला, त्याला जाऊन विचार सत्संगतीचा परिणाम काय किंवा संत संगतीचा परिणाम काय. ठीक आहे म्हणला, प्रभू तुम्ही जसं सांगता तसं. नारायण 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 करत करत आमचे नारद महर्षी गेलेत, 5व्या क्रमांकाचं झाड शोधलंय आणि शोधल्यानंतर महाराज तिथे विचारलं, साक्षात बरोबर त्याच झाडावर शुक महाराज बसलेत, पोपट बसलाय. पाहिलं, त्यांना वंदन केलं, नमस्कार केला, म्हणला मला भगवान विष्णूंनी पाठवलंय आणि मला हे ऐकायचंय तुमच्याकडून, संत संगतीचा परिणाम काय. असं काय म्हणल्यानंतर पोपट गेला महाराज. पोपट महाराज लगेच गेले गतप्राण. परत विष्णू भगवानकडे आले, महर्षींनी विचारलं, महाराज मी तर विचारलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे, पण ते तर गेले. ते म्हणले त्यांना नका विचारू, आता ते गेले ना, त्यांना नका विचारू. तिथून पुढच्या अजून 2-3 झाडं सोडा, तिथे एक सरडे बसलेत, सरडे महाराज, त्यांना जाऊन विचारा सत्संगतीचा परिणाम. ठीक आहे, गेले, विचारलं महाराज, सरडा महाराज पोपटांना विचारलंय, पण पोपट महाराज गेलेत, तुम्ही मला सांगा संत संगतीचा परिणाम. ते पण गेले. मग मात्र आता नारद महर्षींना अत्यंत वाईट वाटलंय. म्हणले, विनाकारण मी एक प्रश्न केला, चुकी केली का काय, पापाचं भागीदार. भगवंताकडे आले, भगवंता अरे ते दोघं गेले बाबा, माझं काय चुकत असेल तर सांगा, नका देऊ बाबा उत्तर. ते म्हणले, अहो नाही महर्षी इकडे या, आता मी तुम्हाला भूलोकात पाठवतो. एका नगरीच्या राजा, एक नगरी स्थापन केलेला एक राजा आहे महाराज, त्या राजाला आत्ता नुकताच त्या ठिकाणी मुलगा झालाय. त्याला जाऊन विचारा म्हणे, पाळण्यात येतो, त्याला जाऊन विचारा म्हणले, 4च दिवस झालेत त्याला जन्म घेऊन, त्याला जाऊन विचारा सत्संगती. भगवंताला नारद महर्षी म्हणतायत, देवा चुकी केली, तुला प्रश्न केला, तो राजा आहे, हे दोघांकडे तरी तेवढं बॅकग्राऊंड नव्हतं, तो राजा आहे, ते राजे साहेब आहेत, ते एका शिपायाला सांगून कशी तलवार फिरवतील तर मला पत्ता लागणार नाही. म्हणले, नको देवा नकोच. ते म्हणले, मी म्हणतो ना, भगवान म्हणले, मी म्हणतो ना, तुम्ही जा विचारा त्याला. गेल्यानंतर महाराज भूलोकावर त्या ठिकाणी नारायण 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 करत 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 नारद महर्षी गेलेत महाराज. जसं त्या राज दरबारात प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर सगळेजण म्हणायला लागले, आगतम स्वागतम सुस्वागतम, या या या. राजापर्यंत गेली महाराज बातमी, राजेसाहेब स्वतः सिंहासनावरून उठून नारद महर्षींना त्या ठिकाणी या 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 स्वागतम स्वागतम या म्हणले. काय योग्य, काय भाग्य म्हणले आमचं, साक्षात साक्षात संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. काय काय म्हणले, काय करावं काय नाही मला काही सुधरना, तुमच्यापर्यंत बातमी जावी एवढा काही मी मोठा राजा थोडीच म्हणे. नाही म्हणले, तुमचं अभिनंदनच करायला आलो आणि तुमच्या लेकराला आशीर्वाद द्यायला आलो. कोण म्हणलं? नारद महर्षी महाराज. आणि गेल्यानंतर म्हणले, कुठे आहेत चिरंजीव, कुठे आहेत? सांगितलं, राणीच्या महलामध्ये आहेत म्हणले. चालेल, चला म्हणले बघायला. मी येईल म्हणे, पण तुमचे शिपाई, राणी साहेबांच्या ज्या दासी आहेत त्या सगळ्यांना बाहेर काढा. इथं फक्त तुमचं लेकरू युवराज, मी, तुम्ही दोघं नवरा बायको. मग काय हरकत आहे? ते म्हणले, नाही म्हणले, माझे नियम आहेत काही. ठीक आहे, सगळ्यांना बाहेर काढलं. हे गेले. गेल्यानंतर महाराज बाळ पाहिलं, सुंदर लेकरू ते 4 दिवसाचं. आणि पाहिल्यानंतर हळूच त्याच्या जवळ गेले त्या लेकराच्या आणि जवळ जाऊन त्याच्या कानात विचारू लागले, संत संगतीचा परिणाम काय? जसं काय म्हणले तसं ते लेकरू मोठ्या मोठ्याने हसू लागले. त्यांना याचा आनंद नाही की ते उत्तर आपल्याला मिळणार आहे, ते लेकरू जिवंत राहिलं याचा आनंद जास्त. हे गेलं नाही त्या दोघांसारखं. म्हणले, काय महर्षी नारद, लहान लेकरू 4 दिवसाचं बोलू लागलं बरं का, आता लक्षात ठेवा. काय महर्षी नारद महाराज म्हणले, तुमच्यासारखीने असा प्रश्न करावा? अहो, तुमची संगत लाभली, पोपटाची योनी होती पक्षाची, मी कीटकाच्या योनीत गेलो, सरडा झालो. परत तुमची संगत लाभली महाराज, संत संगतीचा परिणाम, त्या सरड्याची कीटकाची योनी सोडून थेट आज राजपुत्र म्हणून जन्माला आलो. धन्य धन्य संत संग, फिटे पांग जन्माचा. एकदा सगळ्यांनी
आता आमच्या परंपरेने आपण सांगता करू, मग त्या तुमच्या पद्धतीने परंपरांनी सांगता करा. सगळ्यांनी एकदा प्रेमाने आमच्या परंपरेचं भजन करा. जनार्दन माऊली जनार्दन एकनाथ, जनार्दन माऊली जनार्दन एक जय जय जनार्दन माऊली जनार्दन एकनाथ, जनार्दन माऊली जनार्दन एक जय जय जनार्दन माऊली जनार्दन एकनाथ, जनार्दन माऊली जय जय जनार्दन माऊली जनार्दन एकनाथ, जनार्दन माऊली जनार्दन एकनाथ. पंढरीनाथ पंढरीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ, पंढरीनाथ पंढरीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. पंढरीनाथ पंढरीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ, पंढरीनाथ पंढरीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. पंढरीनाथ पंढरीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ, पंढरीनाथ पंढरीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. पंढरीनाथ पंढरीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ, पंढरीनाथ पंढरीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. पंढरीनाथ पंढरीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ, पंढरीनाथ पंढरीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. तुकाराम 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 राम 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 तुकाराम तुकाराम